आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। आज या ठिकाणी सांगोला नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीबाबत मतदारांचे आभार मानण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे। ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांचे 15 नगरसेवक विजयी झाले व नगराध्यक्ष या माध्यमातून मतदार बंधू भगिनी सर्वांचे आभार मानण्यासाठी ही जी सभा ठेवलेली आहे, त्या अनुषंगाने मला एवढंच म्हणायचं आहे। कसं आहे, एक मोठे नेते त्याचं नाव घेतो ना, थोडा काय व्हायचं दीपकदादा सावंत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत सांगताना काय सांगितलं, बाहेर घेताना 21 तारखेच्या निकालानंतर बहुतेक शहाजी बापू पाटलाला येण्याच्या इस्तिका जमा करावं लागतं। आता नक्की कोणाला जमा करावं लागतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि 52,000 मताच्या मालकानं एवढं 23च्या 23 जागेचा दावा करून जागा आली एक, ती पण जागावर तुम्ही दावा करून शिवाजी बनकरची ती स्वतःच्या ताकदीवर आलेली जागा आहे, ती एक सुद्धा जागा तुमची आलेली नाही। ती काय मी तुम्हाला सांगावं लागत नाही। तर हे तर सगळे आता मंडळीवर व्यासपीठावर असलेले तुमचा आभारच व्यक्त करायला जमलेले आहे। पण मी पहिल्यांदा सांगोला शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचा मी किरण गोडसोडे पहिले आभार व्यक्त करतो। एवढं दोघं यश तुम्ही दिलेलं आहे, सगळे नगरसेवक विजयी झालेले आहेत। अपेक्षा एवढ्या नगरसेवकाची केली नव्हती, आम्ही धरलं होतं एक 11, 12, 13च्या आसपास येतील, पण 2-4 जादा झाली होती। आणि ह्या दोघांना युती केल्यामुळे ही दोघं एक झाल्यामुळे ही चित्र बघायला मिळालं। त्यांचं मी दोघांचा आभार मानतो। ही दोघं एक होत नव्हती तर एवढी लोक बी येत नव्हती आमची। ही दोघं कुठं जाते तिकडे असंच होणार, आता काही शिल्लक राहिलेलं नाही। जर पालकमंत्री सांगोल्यात 3 वेळा येत असेल, मुख्यमंत्री एकदा येत असेल आणि तरी तुमच्या जागा जर एवढ्या येत असल्या तर किती दुर्दैवी बाब आहे। ह्याचं कारण एक आहे, एका माणसाला एकटं टाकायचं, कुरपड्या करायच्या, सगळी एकत्र यायचं, त्या माणसावर सगळं राजकारण एकट्याला बाजूला सारायचं। आज शहाजी बापू पाटलाचं योगदान काही कमी आहे का मला सांगा भाजपसाठी? भाजपची सत्ता महाराष्ट्रात आणण्यात सिंहाचा वाटा आहे बापूचा, हे तर मान्य आहे सगळ्याला। शिंदे साहेबांना पण माहित आहे बापूचा जास्त ह्यात सगळं आहे। मला सांगा, बापूला भाजपने पण वेगळं टाकायचं काय संबंध नव्हता, ह्या दोघाला तिकडे घ्यायचा काय गरजच नव्हती हो। हे राजकारण जनतेला काय पटलेलं नाही, शहरातल्याच काय पूर्ण तालुक्यातल्या जनतेला पटलेलं नाही, त्यामुळे जनतेने हे दावून दिलेलं आहे। कसं होगा, विरोधातला माणूस सुद्धा बापूच काम केलेलं आहे। ही दोघं एक झाल्यामुळे विरोधातल्या तिकडच्या माणसाचं बापूच काम केलंय। आबांनी सांगितलं मी तिकडं असतो, गुलाल तिकडं असतो। आता काय माहित गुलाल आहे का काय आहे, कुठं येते काय माहित नाही, दिसत नाही ते। आणि भाजपला काय आता टीका टिप्पणी करत बसत नाही, कारण कसं आहे बापूचा जरा कल भाजपकडे दिसायला लागलाय, असू द्या। त्यामुळे मी करून काय उपयोग नाही। पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं मतदानाच्या ह्याच्यात, देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये खात्यात दर महिन्याला दिले, नवऱ्याने पण हिला कधी दिलं नव्हतं, ही भाषा पालकमंत्री। असं ते आता त्या विषयावर बोलायचं ना, काय बोलायचं सांगा। ते महिलांनी बी दावून दिले भगिनींनी सगळ्या, मला फक्त ते एकाच शेटचं बोलायचं आहे। बापती काय मसर गरज ना, शेरड राखणारी माझी बहीण, माझी माऊली। मुंबईत बापूने त्या पोरीचं नाव घेतलं, शेरड राखणारी 4-450 व्हाईट कुटीचा मालक गडी, त्याच्या पोरीला पाडलं, सफाई केलं। सारखं हेलिकॉप्टर त्याच्याच बंगल्यावर आहे, सारखं हेलिकॉप्टर त्याच्याच बंगल्यावर आहे। बापून उमेदवाऱ्या कुणाला दिल्या बारकाईनं बघा, रिक्षावाला रियाज,
ते शेड राखणारी माझी भगिनी. काय बापून कुठल्या मोठ्या करोडपतीला उमेदवाऱ्या दिल्या नाही त्या, मोठ्या पैसेवाल्याला दिल्या नाही त्या, हिने सगळ्या ह्यांच्या उमेदवाऱ्या स्वतःला घेतलेल्या करोडपती. हेलिकॉप्टरनं उडवायची तयारी ह्यांची. काही नाही, सगळ्या जनतेनं जाऊन दिले. पैसेवाला असला किती जर मोठा असला तर मतदारापेक्षा मोठा कोणीही नाही. आणि चांदवड तालुका भाई गणपतराव देशमुखानंतर या तालुक्याचा मालकच शहाजीबापू पाटील आहे. शहाजीबापू पाटलाशिवाय या तालुक्यात कुणाचंच चालणार नाही. कुणी कितीही काही करत बसू द्या. अहो किती पक्ष बदलला बा. काय तुम्ही आता एमआयएम मध्ये जर जाऊन बघा त्यात तर काय होतंय बघा. तुम्ही कुठला पक्ष सोडला नाही म्हणून तुम्ही म्हणताय त्याला माझे पायाची माती कपाळाला लावायची नाही. आता काय अवघड झाले. बिगर 10 रुपये वाटता म्हणून मी 52,000 मताचा मालक आहे. आता अवघड झाली की कंडिशन बेकार झाली. आता बिगर रुपये वाटता सकाळ चुलत भाव मत टाके नाही. आता मी सांगायला लागतंय का तुम्हाला. आणि तुम्ही जे दादागिरी केली गोरगरिबावर त्याचाही फायदा झालेला आहे बापूला. अहो झोपडपट्टीतल्या माझ्या भगिनी डोक्यावर गागरी घेऊन त्या बाजारात जनावरांच्या पाणी त्या उदरनिर्वाह कराय, पोट चालवाय. त्यांना तुम्ही दम दिला, बाजारच्या बाहेर काढलं. कुणाला? ते डोक्यावर गागरीनं 5 रुपयाला गागर पाणी ते जनावराला. दालच्या राईसवाली गोरगरीब मुसलमानं तेवढी बाहेर काढली. मोठी मुसलमानांना उमेदवाऱ्या दिल्या. बरं असू द्या, त्या मी जातीवर बोलत नाही. कोणाला दमदाटी करायची असते? ज्या आबासाहेबांना एवढ्या लेकराला कधी आरोग्य बोललं नाही आबासाहेब, हे तर मान्य सगळ्याला. 55 वर्ष आमदार असून कोणाला आरोग्याची भाषा केली नाही. लहान लेकराला आबासाहेब आवाजावर बोलत नाही. आणि तुम्ही बाबासाहेब देशमुख दादागिरीच करायला लागले. आता हे नवीनच फायदा पाडलाय. त्यांच्या घराने केव्हा दादागिरी केली. ज्याला त्याला फोन करायला लागले तर तुझं असं करेन, तुझं तसं करेन, बाजारच्या बाहेर हो, बाजारात यायचं नाही, धंदा बंद करा. आता अवघड झाले. बापूला लय लोडच पडला नाही. मग बापून काय करायची गरजच नाही. हिने स्वतःच पायावर कोरोना आणून घेतली. आता काय बोलायचं सांगा. घरातल्या घरातच सगळं नाही. आता येणाऱ्या पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, एक माझी अनेक एक भाईला विनंती आहे स्टेजवर शहा येणाऱ्याला व्हाव्या. ही माझ्या मनापासून विनंती आहे. कारण आबासाहेबांनी विचार जर कोण जपणार असेल तर तुमच्या घराण्यात ते अनेक एकटा दिसायला आला. दुसरं काय कोण दिसत नाही. त्यामुळे काय चुकलं वाकलं असेल तर जास्त काय बोलत नाही. लय मंडळीला बोलायचं आहे. थोडक्यात आवडतं घेतो, माझं भाषण संपवतो, बाकीची मंडळी बोलायचं. यानंतर आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.